मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू या रेडिओ प्रोग्राममध्ये मी मकरंद सरदेशमुख आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. वास्तू तथास्तू रेडिओ प्रोग्राम हा ऑडिओ स्वरूपात असल्यामुळे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये असताना किंवा घरात स्वयंपाक करत असताना किंवा कोणत्याही वॉकिंग किंवा जॉगिंग करत असताना ऑडिओ स्वरूपात तुम्ही हा ऐकू शकता. हा प्रोग्राम रोज 6:45 सकाळी असतो. वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि सुंदर आपलं आयुष्य करण्यासाठी सुंदर टिप्स मी तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन येत असतो. यात सुरुवात होते आजचा दिवस म्हणजे आजचे पंचांग कसे आहे. आजचे पंचांग सांगण्याचा उद्देश असा आहे की यानुसार आपण आपला दिवस फिक्स करू शकतो, महत्त्वाची कामं आपण फिक्स करू शकतो. तर हे रोजचं पंचांग आपण जे आता ऐकायचं आहे त्यामध्ये आता पाहूयात की आजचा जो पहिला दिवस, आज जो दिवस आहे हा आजचा दिवस कसा आहे हे जरा पाहूयात. आज दिनांक 31 ऑक्टोबर, वार मंगळवार. आजचा शुभांक आहे 4. आजचा शुभरंग आहे चॉकलेटी आणि तांबडा. पंचांगानुसार आजचे नक्षत्र रोहिणी आहे आणि आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आणि मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाणार आहे, चांगला जाणार आहे, कारण तुम्ही ऐकताय वास्तू तथास्तू. मित्रांनो आपल्याला आपलं आयुष्य चांगलं जावं यासाठी आपल्याला राहतं घर वास्तूच्या नियमानुसार पक्क आणि परफेक्ट असणं किंवा करणं खूप गरजेचं आहे. याचं कारण मी नेहमी माझ्या रेडिओ TV प्रोग्राम यूट्यूबमधनं सांगतो की तुमचं आयुष्य तुम्हाला उत्तम जर हवं असेल, या 2 गोष्टी खूप परफेक्ट हव्या. या 2 गोष्टींकडे तुम्ही काळजी देणं गरजेचं आहे. ती म्हणजे आपली फॅमिली आणि आपली वास्तू म्हणजे आपलं राहतं घर. आपल्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्याला प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो. आपल्या फॅमिली प्रॉब्लेममध्ये असेल तर आपल्यालाही प्रॉब्लेम यायला सुरुवात होतो. मग या 2 महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण का दुर्लक्ष करायचं. म्हणून वास्तूचा नियम म्हणजे काय आहे की निसर्ग नियमानुसार आपले घर कसे असावे, घर कसे बांधावे याचे शास्त्र वास्तुशास्त्र आहे. या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही गोष्टी चुकल्या तर काय अनेक गोष्टी या चुकत जाऊ शकतात. आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एका व्यक्तीचा ओव्हर कॉन्फिडन्स त्याला कसा नडला म्हणण्यापेक्षा काय की त्याला त्याची हानी कशी झाली हे मी तुम्हाला सांगतो. एका व्यक्तीला प्लॉट घेऊन घर बांधायचं होतं आणि त्यांनी विचार केला की चला आता आपण प्लॉट बघायला सुरुवात करू. म्हणून त्यांनी प्लॉट घेतला, प्लॉट बघायला सुरुवात केली, वेगवेगळ्या साईट्सवरती जायला सुरुवात केली आणि मग नंतर एका ठिकाणी त्याला दिसलं की पूर्व पश्चिम, सरांचा प्रोग्राम ऐकतो आपण, पूर्व पश्चिम आपण प्लॉट घेऊ आणि घर बांधायला चालू करू. आता आम्हाला तर काय वास्तुशास्त्र माहिती आहे. त्यांच्या ज्या सौ होत्या त्या म्हणत होत्या की अहो असं नका करू, सरांना वास्तू व्हिजिटला बोलवा, मकरंद सरांचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही आहे. कारण पहिली वास्तू म्हणजे पहिलं घर आपलं गावातलं त्यांनी वास्तूनुसार केलं, आपला इन्कम वाढला, आपली प्रगती झाली, मुलांची शिक्षणं चांगली झाली. आता नवीन घर आपल्याला बांधण्याचा योग त्यांच्यामुळे येतो आहे. मग त्यांच्या मार्गदर्शनाने आपण नको का बांधायला हे सौंनी त्यांना सांगितलं. पण त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स जो होता त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे बरीचशी त्यांची हानी झाली. पुढे त्यांनी जो प्लॉट विकत घेतला त्या प्लॉटवरती बांधकाम त्यांनी सुरू केलं. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने संपूर्ण योग्य परफेक्ट मी बांधेन. मी भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत, मी सरांचे रेडिओ प्रोग्राम, TVचे प्रोग्राम भरपूर ऐकलेले आहेत. असं त्यांच्या मनात होतं की वास्तुशास्त्र म्हणजे झालं, एक चौकोन काढला म्हणजे झालं. काय असतं त्यात, आग्नेयेला किचन घ्या, नैऋत्येला बेडरूम घ्या, वायव्येला जिना टॉयलेट घ्या, उत्तर पूर्व ईशान्येतनं एंट्रन्स काढा, हॉल करा, झालं वास्तुशास्त्र. असा त्यांनी एका गावातल्या इंजिनियरकडनं प्लॅन काढून घेतला, घर बांधणीला सुरुवात केली. भूमिपूजन स्वतः केलं नाही कारण त्यांना पैसेच वाचवायचे होते, कारण वास्तू व्हिजिटला सरांना बोलवायचं नाही, मग तिथे पैसे वाचले. गुरुजींकडून भूमिपूजन करायचं असतं हे माहीत असून देखील त्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावरती भूमिपूजन केलं, ज्या दिवशी खरंच भूमिपूजनाचा मुहूर्त नसतो. दसरा, गुढीपाडवा, दिवाळीचा पाडवा, भूमिपूजन वास्तुशांत मुहूर्त नाही. त्या दिवशी त्यांनी भूमिपूजन म्हणजे काय केलं, तिथे जमिनीमध्ये कुदळ मारली आणि त्या ठिकाणी जमिनीवरती हळद कुंकू अक्षता फुलं वाहून बांधकाम सुरू केलं.
तर मित्रांनो, एकंदरीत ह्या सगळ्या सुरुवातीपासूनच त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार न करता घर बांधकामाला सुरुवात केली आणि बांधकामाला सुरुवात करून त्यांनी जुनं मटेरियल, जुन्या विटा, जुनं डबर, जुनी दगडं असं सगळं करत करत बांधकामाची सुरुवात केली. का तर पैसे होते, पण पैसे वाचले पाहिजेत हा त्यांच्या मागचा उद्देश होता. कारण का, त्यांना घराचं इंटिरियर खूप छान मस्त करायचं होतं, घर खूप आलिशान बांधायचं होतं असे पैसे वाचवून. मग वास्तू व्हिजिटचा तर काही प्रश्नच नाही, असंच त्यांनी बांधकाम करायला सुरुवात केलं आणि ते बांधकाम वास्तूच्या नियमानुसार चुकलेलं असल्यामुळे, कारण पहिल्यांदा मुहूर्तच चुकला. तर आपल्याकडे कोणतंही पंचांग, कॅलेंडर तुम्ही बघून ठेवा की या दिवशी मुहूर्त आहे भूमिपूजनाचा, या दिवशी नाही, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. मग हे लिहिलं असताना त्यांनी त्याच्यामध्ये बांधकाम करायला सुरुवात केली आणि जवळपास 2 वर्ष झाले विविध प्रकारचे अडथळे सुरुवात झालेले त्यांच्या बांधकामामध्ये. आणि बांधकाम काही पूर्ण होत नाही, काहीही पूर्ण होत नाही. आणि बांधकामात नुसते अडथळे. तिथे बांधकाम करायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी पुन्हा लीगल ॲक्शन झाली, अनधिकृत बांधकाम म्हणून त्यांच्यावरती नोटिसा निघाल्या. नंतरनं जो प्लॉट विकत, ते जरा सुरळीत होतं आहे, तर तो जो प्लॉट विकत घेतला आहे त्या प्लॉटवरती कुणीतरी ॲग्रीमेंट जे झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या वाटण्या झाल्या नव्हत्या. अशा काही गोष्टी विचित्र एक एक समोर यायला लागल्या आणि बांधकाम जवळपास 2 वर्ष रखडलं होतं. तर या बांधकाम वास्तूनुसार नसल्यामुळे रखडलं होतं, कोणते नियम न पाळल्यामुळे होतं. तर या कथेचा दुसरा जो भाग आहे तो उद्या आपण सकाळी ऐकणार आहोत. तर मित्रांनो, हा रेडिओ प्रोग्राम तुम्हाला कसा वाटतोय, कशा पद्धतीने आवडतोय हे मला नक्कीच कमेंट्समध्ये टाका. वास्तू तथास्तु श्रीयंत्र, वास्तू तथास्तु संपूर्ण सर्व दिवाळीसाठी लागणारे यंत्र पाहिजे असतील तर 9021 900 600 या नंबरवरती कॉल करा आणि नाव नोंदणी करा. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.